अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाजवळ सुरू असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी आमदार आशुतोष काळे यांनी केली। यावेळी संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेऊन त्यांनी आवश्यक सूचना दिल्या। यानंतर रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न झाली। बैठकीत उपजिल्हा रुग्णालयांच्या कामासाठी वाढीव खर्चामुळे अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याची बाब समोर आली। त्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्र्याकडे निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली। प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार काळे म्हणाले की अतिरिक्त निधी लवकरच मंजूर होईल आणि त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करून ते नागरिकांच्या सेवेत लवकरच सुरू करण्यात येईल। यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य, संबंधित विभागाचे अधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या कोपरगाव शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी येऊन आता इमारतीचं काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे। ती पाहणी करण्यासाठी मी आलेलो होतो आणि रुग्ण कल्याण समितीची पण बैठक या ठिकाणी आहे। हे दोन्ही जे कामं आहे त्यासाठी आलेलो होतो। उपजिल्हा रुग्णालय मंजूर जे झालं त्याच्यामध्ये ग्राउंड +2 असं त्याचं नियोजन आहे, परंतु काही आता फाउंडेशन जे आहे ते त्याचा खर्च वाढल्यामुळं हा जरा निधी थोडा कमी पडणार आहे। अधिकचा प्रस्ताव त्या ठिकाणी आपल्या राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब यांना त्या ठिकाणी मी मागणी केलेली आहे। त्या पद्धतीने पुढच्याही मजल्यासाठी ते करतील आणि निधी उपलब्ध करून देतील आणि आपलं हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी PWD यांच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे। लवकरात लवकर काम होऊन ही इमारत पूर्ण होऊन रुग्णालय आपल्या सर्व नागरिकांच्या सेवेला